पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। अवकाळी पावसाने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेची पोलखोल केली असून पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत गुरुवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळे आणि पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे वाहनांची गती मंदावली असून दोन्ही बाजूंना तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। कोंडीमागची कारणे, या परिसरात महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, परिणामी वाहनांच्या हालचालींना अडथळा निर्माण होऊन वाहतूक संथ झाली आणि काही वेळातच मोठ्या कोंडीचे रूप धारण झाले। प्रवाशांचे हाल, वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने चाकरमाने प्रवासी आणि माल वाहतूक करणारे वाहन चालक तासनतास अडकून पडले आहेत। काहींना नियोजित वेळेत पोहोचता न आल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या या मार्गावर हरिश्चंद्री व कापूरहोळ परिसरातील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। वारंवार मागणी करूनही अतिक्रमण हटवण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। यामागे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना, अशी चर्चा देखील पंचक्रोशीत रंगू लागली आहे। प्रवाशांसाठी आवाहन, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सध्याच्या परिस्थितीत शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तसेच अनावश्यक गर्दी टाळून संयमाने वाहन चालवावे असेही सांगण्यात आले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।